काय झाला? मंकी. कुठे आहे मंकी? मंकी मोठा भड्या भल्या भल्या. हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना इथे वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि आत्ता उन्हाळा जरी सुरू असला तरी सायंकाळ झाली 4-5 वाजले की ना चहाशिवाय होत नाही. म्हणून मग म्हटलं चला पटकन पहिले चहा करून घेते आणि नंतर जे काही बाकीचं रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करते. बाकीचं रुटीन म्हणजे जे काही संध्याकाळचं आपलं असते, झाड लोट सगळं, कपडे वगैरे आणणं, घड्या करणं, ह्या गोष्टी असतेच. तर इथे ना साय बघा किती कमी निघत आहे. उन्हाळ्याचं कितीही फुल फॅटवालं घ्या किंवा कितीही छान क्वालिटीचं दूध घ्या, थोडीशी साय न कमीच प्रमाणात येते. जशी हिवाळ्यात येते तशी आता येत नाही. तरी पण बऱ्यापैकी 2-3 चमचे निघून जाते 1 लिटर दुधामधली. आणि संध्याकाळच्या वेळी काढत असते मी नेहमी. 1 लिटर दूध सकाळी येते, ते छान असं सकाळी तापवून ठेवायचं. कामं होतपर्यंत त्याला बाहेरच ठेवते, मग थंड झालं की फ्रीजला ठेवते आणि त्यानंतर मग संध्याकाळी चहाच्या वेळेस काढून घेते, जेणेकरून ना साय जी आहे ती एक भाकर कशी असते ना त्यासारखी निघते. पण आता उन्हाळ्याचाच तो खराब प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तेवढी काही साय येत नाही आहे. जरी आपण पॅकेटचं दुधाचं जरी काढतो म्हटलं ना तरी पण नाही निघत. एवढा असं उन्हाळ्याचा प्रॉब्लेम राहतेच. कारण हिवाळ्यामध्ये बरंच असा फरक जाणवतो बघा तुम्ही, की हिवाळा जसा लागेल ना तसा साय पण आपली खूप निघते, अशी पूर्ण भाकरच्या भाकरच निघते, एक पोळीसारखी पूर्ण थरच जमा होतो. पण आत्ता उन्हाळ्यामध्ये नाही निघत. म्हणून 2 ते 3 चमचे निघाली 1 लिटर दुधाची, नाही तर वाटीभर एवढी साय ही निघत असते. आणि तूप पण खूप साऱ्या प्रमाणात बनवता येते घरच्या घरीच. तर त्याची पण रेसिपी मी कधीतरी शेअर करेल. आता साय जमा करणं चालू आहे. महिन्यातून एकचदा काढते, मोठं पातेलं फ्रीजरला ठेवून देते आणि मग महिन्यातून 1 वेळा साय बनवते. तर इथे मी पहिल्यांदा चहा ठेवून दिला आणि ना मागच्या बाजूला स्मितू, रिधू आणि त्यांच्या पप्पांचा चालू होता आवाज. खूप गोंधळ सुरू होता, मस्त हसत होते. तर मी पण जाऊन बघितलं. छोटू आवाज दे छोटूला. कसा कसा इकडे इकडे कॅमेरात बोल. आवाज दे बंकीला, आवाज दे. कुठे आहे मंकी, कुठे आहे? हो कुठे आहे मंकी? आ काय झाला, काय झाला? कुठे आहे मंकी? मंकी मोठा भड्या भल्या भल्या. तर इथे ना घरावर टीना आहे, त्याच्यामुळे म्हणजे क्वार्टरवर टीना आहे, त्याच्यामुळे ना मंकी जेव्हा येते तेव्हा खूप असा मोठ्या जोरात आवाज येत होता. पण आज काही आवाज आला नाही, तर मला समजलंच नाही कशासाठी हे लोक हसत आहे. आणि छोटे छोटे पिल्ले होते, बिलकुल 5-6 होते. आणि रिधूला मस्त मजा येत होती, मस्त तो त्यांच्यासोबत एन्जॉय करत होता. आवाज येत होता पण असं वाटत होतं की झाडावरून आंबे वगैरे पडते त्याचा आवाज असेल. पण मग बघितलं की एक त्याच्यात मधलाच मोठा जो आहे ना तो इकडे बसलेला होता आणि त्याचे जे 4-5 पिल्ले आहेत ते इकडे एन्जॉय करत होते. आणि स्मितू, रिधू पण मस्त एन्जॉय करत होता. तर म्हटलं चला चहा उकडत आहे, तिथल्या तिथे भांडे लावण्यापेक्षा पहिले कपडे जे आहेत ते आणून अंदर ठेवून देते. कारण जसं आपल्या रुटीनला सुरुवात झालं ना संध्याकाळच्या, तसं मग असं वाटते की आपले एक कामं होत आले की बरं वाटते. आणि किचनमध्ये ना आता राहावंसंच वाटत नाही अजिबात, इतकी गरमी होते ना. बघू शकता तुम्ही बाहेरच्या साईडला सुद्धा किती ऊन आहे. आता हा जवळजवळ 5:30चा तरी टायमिंग असेल, 5-5:30 तर पक्के झाले होते.
तरी पण समोरच्या साईडला ना खूप ऊन असते, मागच्या साईडला चालली जाते, म्हणून समोरच्या साईडला आम्ही डेली कपडे टाकते, म्हणजे पटकन वाढून पण जाते. आता उन्हाळा आहे तरी पण राहू देते मी दिवसभर, कारण उन्हात नाही जावं असं वाटत. पण जेव्हा पावसाळा वगैरे असते ना तेव्हा कपड्यांसाठी हे एक मोठा छान असा ओपन स्पेस खूप छान आहे, कारण मागच्या साईडला तेवढे कपडे वाढत नाही जेवढे इथे छान असे हवेमध्ये कपडे जे आहे ते सोकून जाते. आणि ना परत घरात गेली तेव्हा स्मितूचा आणखी गोंधळ जो आहे तो बंदरांचा चालूच होता. आणि बघू शकता तुम्ही इथे मारण बरं तो मी तू अंगावर येईन बरं मी तू तो छोटा आहे. अयो मा ए छोटू ए मी तू अंगावर येईन मी तू अंगावर येते बरं त्याचा पप्पा. हो मस्त उड्याच मारून राहिला केव्हाच. संध्याकाळी ना थोडासा रेस्ट असतो, म्हणजे सकाळच्या गडबडीपेक्षा ना संध्याकाळी थोडंसं निवांत असते रुटीन. आता सध्या तरी समरचं सुरू आहे त्याच्यामुळे, नाही तर मग स्मितूची ट्युशन किंवा मग त्याचा अभ्यासाचं वगैरे चालू असते की त्याला लवकर खेळायला पाठवायचं आणि परत तो लवकर घरी येऊन तो अभ्यासाला बसला पाहिजे. पण आता तसं नाही आहे, ऊन खाली व्हायची वाट पाहावं लागते, मग ते पूर्ण जे काही रुटीन आहे ते आपलं हळूवार चालते. त्याच्यामुळे आता चहा वगैरे उकळला आणि चहा पिऊन झाल्यावर मी भांडे लावायला आली, कारण ना किचनमध्ये अजिबात येऊशा वाटत नाही. आणि वरती आहे आपल्या क्वार्टरवर टीना, तर हे सगळ्यांना माहीतच असेल, ज्या नवीन ताई जुळते त्यांना सांगते की वरती क्वार्टरवर टीना असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गरमी होते. आतमध्ये ना 2 ज्या रूम आहे आपले बेडरूम आणि हॉल, तर तिथे तेवढं गरम होत नाही, पण किचनमध्ये म्हटलं ना तर भयानक गरमी. कितीही आपलं स्लॅबचं जरी घर असलं तरी पण गरमीही होतेच. आणि इथे ना भांडे लावून घेत आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता जे छोट्या आपल्या डब्यांचे मी पाट्या लावून घेतलेल्या आहे, त्याच्याखाली एक रॅक घेतली, तर ती न ठोकायची होती. मग हेच काम आमचं समोर चालू झालं आणि मग जो काही व्हिडिओ आहे तो मी नंतर एकदम रात्रीचाच तुम्हाला शेअर केला, कारण मग ते पूर्ण ड्रिल करणं, त्याला म्हणजे असं छिद्र वगैरे पाडणं, खूप सारा कचरा पडला होता, मग तो साफसफाई करतपर्यंत बराच वेळ गेला. त्यानंतर काही रुटीन शेअर करणं झालं नाही. बघू आता उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला फुल जो काही आपला इव्हनिंगचा रुटीन आहे ते नक्की शेअर करेल. मॉर्निंगचंसुद्धा रुटीन मी शेअर करेल. उन्हाळ्यातलं बरेचसे रुटीन आहे ते मी शेअर करायची तुमच्याशी राहूनच गेली आहे. गावाकडून आली आणि आता रुटीनमध्ये आली तर नक्की शेअर करेल. आणि इथे काय करत आहे मी, तर इथे ना छान असं अर्धा गंज पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकली, त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे खायचा सोडा, खाण्याचा जो सोडा असतो तो 2 चमचे, आणि त्यानंतर तेल. तर एवढं सगळं मिश्रण हे कशासाठी, तर आपली जी काही तुरीची डाळ होती ती चक्कीवरून भरडून आणली होती आणि त्याला तेल पाणी म्हणतो ना आपण, ते करायचं बाकीच होतं. ज्यांच्याकडे शेती असेल त्यांना ह्या गोष्टी माहिती असेल. तर इथे ना हांतरून घेतलं आहे एकदम असं, खाली ताडपत्री टाकली, त्याच्यावर एक स्पिअरवाली बेडशीट होती ती टाकून घेतली, जेणेकरून जे आपण पाणी बनवलं आता तुम्ही गॅसवर बघितलं तेल पाणी करायसाठी, तर ते पाणी लावल्यावरनं पूर्ण टाईल्सला वगैरे खराब झाले नाही पाहिजे, किंवा मग ते पण पाणी बेडशीटला कसं सोकून जाते, ताडपत्रीला पूर्ण पिचपिच राहिलं असतं चिकचिक अशासारखं, आणि मग ते डाळीचं प्रमाण कसं आहे खराब होऊन जाते. त्याच्यामुळे ना असं बेडशीट हातरली आणि आता हे जे पाणी आहे छान मी हलवून घेते आणि मग असं डाळपाणी करते. आता ही जी पद्धत आहे ही मी आईकडून शिकली, म्हणजे ती करायची ना तेव्हा, म्हणजे आताही करते ती, कारण आमच्याकडे शेती आहे आणि घरचं सगळं घरीच बनवल्या जाते. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण ह्या आपल्या घरूनच शिकून येतो. जरी सासरी पण कुणाला बघायला मिळालं त्या तिथे शिकतात किंवा कुणी माहेरी. आता मला इकडे कुठं शिकायला नाही मिळालं, पण मी हे सगळ्या गोष्टी माहेरातून शिकून आली आणि आईनं अशाच पद्धतीने करते, असं छान असं तेल पाणी करते. आमच्याकडे तर मोठ्या मोठ्या बकेटांमध्ये करते, कारण 2-3 पोते जवळजवळ डाळ जे आहे ते बनवत असेल. जसं आपले जेवढ्या प्रमाणात गहू आहे ना तेवढ्या प्रमाणात त्यांच्या डाळी बनते. कधी कधी आता थोडंसं कमी कमी करते, आता लग्न वगैरे नाही आहे घरी कोणाचे, आता बहिणीचं आहे त्यावर्षी करेल जास्त, पण आता थोडंसं कमी कमी करते. पण तरी पण असं बघितलं आम्ही की ड्रामभर तरी डाळ जी आहे ते आईकडे बनते. तर इथे ना अशा पद्धतीने छान त्याच्यावर पाणी जे आहे ते टाकून घेतलं आणि त्याला असं घासून ना पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. जे कोरडी पूर्ण डाळ आहे ना ती पूर्ण भिजवून ठेवायची आणि तसंच छान असं रात्रभर भिजवून ठेवायचं. आणि मी करत असली आणि तुमचे दादा मला मदतीला नाही असं कधीच शक्य नाही, ते येऊन बसतीलच. आता तसंही रिदू पण झोपला होता आणि स्मितू आहे कॅमेरा पकडून,
तर मग वेळ भरपूर होतो, कारण एकटी करत बसली ना तर खूप वेळ होतो. म्हणून मग त्यांचं असं असते की चल मी पण करू लागतो आणि मग पटापट सगळे कामं पण निपटून जाते आणि करायलाही पाहिजे गोष्टी माता पण होत्या आपल्या असं कामं करता करता आणि त्याचसोबत आपलं काम पण पटापट होऊन जाते. आणि तुम्ही बघितलं जाता वाळवण जेव्हा केलं मी उन्हाळी वाळवण, तेव्हा पण तुमच्या दादांची सगळ्यात मोठी मदत मला झाली. ते म्हणजे मुलं बघायची, सोबत माझ्याही पाठीशी सगळ्या गोष्टी करू लागायची. आणि हे झालं ना त्याच्यानंतर बाहेर कपडेसुद्धा वाळत होते, जे संध्याकाळच्या आंघोळीचे कपडे असते ना सगळ्यांचे चौघांचे सुद्धा डबल, आणि त्यातल्या त्यात रिधू आपला त्याचे तर डबल टिबल चौबल असे असते. तर सगळ्यांचे कपडे धुवायला ना सकाळी खूप ऊन होते, त्यामुळे मी काय ठरवलं आता की संध्याकाळी होते तेवढे करून घ्यायचे. पण करायला गेली आणि स्वयंपाकाचा खूप उशीर झाला. असं असते, एक काम आपण जर वाढवलं ना तर मग प्रत्येक गोष्टीत आपल्याला डिले होते. त्याच्यामुळे आता बघू, उद्या जर लवकर सगळ्यांच्या आंघोळी झाल्या तर करते. माझं तर आंघोळीचं काही नाही, मी सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यावर करून घेते रात्रीच्या वेळी, कारण उकडतेच तेवढं. आणि प्रचंड प्रमाणात गरमी जी आहे ती गडचिरोलीमध्ये आहे. तुमच्याकडे आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. गरमीचे दिवस आहे, गरमी तर असणार, पण किती प्रमाणात आहे ते सांगा. आम्हाला तर डबल टिबल आंघोळ केली तरी पण केल्यासारखी वाटत नाही, एवढी गरमी आहे. त्यानंतर कपडे जे आहे ते बाहेरून आणले ना ते एवढे काही वाढलेले नव्हते, म्हणजे थोडे उशिराच झाले होते, 8 साडेआठला झाले होते. त्याच्यामुळे ना मग आता पंख्यामध्ये टाकून घेत आहे. आणि ह्या जे तारा आहे ना हे आमचे रेग्युलर असतेच. एक श्रीधूचा पाळणा, आता तर त्याला पाळण्याची गरज नाही आहे, दुपारीसुद्धा खालीच झोपतो, पण मीच टाकून देते कारण एडिटिंग वगैरे असते. मग कसं आहे, पाळण्यातून थोडंसा उठला तो की त्याला हलवलं, झोका दिला की मग लगेच तो अजून अर्धा तास तरी झोपतो. नाहीतर मग खाली असला की लगेच उठून बसतो, असं असते. म्हणून ना पाळणा एक सोयीस्कर असते. ज्यांच्या घरी कोणी बघायला नसलं ना त्यांना खरंच पाळणा खूप सोयीस्कर जातो. आणि इकडे यांचं चालू आहे अंथरून पांघरून टाकायचं. आणि रिधू तर झोपला आहे, स्मितू मला मदत करत आहे. आणि असं असते आमचं जे काही आहे ते इव्हनिंगचं रुटीन उन्हाळ्यातलं. तर प्रॉपर रुटीन काही मी तुम्हाला शेअर केलेलं नाही आहे. संध्याकाळचं पण करेल, कधीतरी करेल, आज उद्या असं कधीतरी करेल. आणि ना ताईंनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे डॉलर आहे ते बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेले आहे. $10 होण्याची किती आतुरता असते ना, जशी एक 1K सबस्क्रायबर, 400K वॉच टाईम, त्याच्यानंतरचा जो काही आपला क्रायटेरिया असतो तो म्हणजे $10 कंप्लीट होण्याचा, तर तो बऱ्यापैकी होत आलेला आहे. मे बी मी रेग्युलर व्हिडिओ टाकले असते तर आतापर्यंत आपल्या हातात ॲडसेन्सचं पिन आलं असतं. पण असो, जे काही होते ते चांगल्याने होते, चांगल्या वेळेत होते. त्याच्यामुळे कधी पण वेळेचं वाट बघायची, वेळ ही आपल्याच हातात असते, कशी घडवायची कशी नाही. आणि हा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. थोडीशी स्लो बोलत आहे कारण आज अहो गेले ड्युटीवर, आणि रिधूला बघत एडिटिंग करणं खरंच कठीण होते. आणि त्यातल्या त्यात एका ताईची कमेंट आली की ताई रोज व्हिडिओ टाकत जा. तर हा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू सगळ्यांना, तोपर्यंत बाय बाय.